की बेलवली संघ विजयाची पताका भिरकवणार. येणारे चेंडू आता मात्र आणि लक्ष असणार आहे दक्षकडं. दक्ष 50 धावा पूर्ण करणार का हे देखील फार महत्वाचं आहे, कारण सकाळचं सत्र आहे. एनर्जेटिक खेळू तुम्हाला पाहायला मिळतात. ब्रेकफास्ट केलाय, चांगली झोप झाली, त्यामुळे बघायचे त्याची एनर्जी खूप वरच्या लेवलला पाहायला मिळाली. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 8 धावांची. बेलवली संघ सामना थांबवणार की आदर्श पडले 5 धावा कुठून या स्पर्धेमध्ये विजय ही पताका घुमवणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. 6 चेंडू 8 धावा. व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड प्रेझेंट हिअर. 11:35 आणि फायनलचा दिवस आणि सामना रंगतो 4 षटकांचा. बेलवली वर्सेस आदर्श पडल्या 2 संघांमध्ये. 65 धावा गोलंदाज सज्ज होतोय आकाश पवार. आकाशच्या हातामध्ये भविष्य दिले नितलाशा या स्पर्धेचं. बघायचं आकाश काय करणार. मागचे 6 चेंडू दक्षला स्ट्राईक मिळाला नाहीये. राजेश पाटील ते 12वा खेळू देखील आता सध्या संभ्रमात आहे. राजेश आहे तो देखील टेन्शन, त्याचं देखील टेन्शन वाढलंय. चला 6 चेंडू 8 धावा. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. बेलवली संघ प्लीज थोडासा वेळ कमी घ्या. जेव्हा गरज असेल तेव्हा टीम मीटिंग करा, कारण सामन्याचा रिदम तोडू नका. खूप चांगल्या रिदम मध्ये सामना आहे आणि प्रेक्षक देखील भरपूर जोडलेत गेलेत युट्यूबला. 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात. स्वागत आहे. कल्याण डोंबिवलीचे आमचे अध्यक्ष सन्मान्य विनोददादा पाटील जर सामना बघत असतील तर स्वागत आहे विनोददादा तुमचं देखील. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 8 धावांची. लो फिरकी का जादूगर लेफ्ट याने मात्र स्विंग केला चेंडूला. टपामध्ये थोडासा बाहेर गेला चेंडू स्विंग करत असताना, त्यामुळे फलंदाजाला बीट केलंय. मागचे 7 चेंडू दक्षला स्ट्राईक मिळाला नाहीये, त्यामुळे बेलवली संघाला सुवर्ण संधी आहे की दक्षला नॉन स्ट्राईकला जास्तीत जास्त कसं ठेवता येईल हे त्यानं पाहिलंय. येणारा चेंडू 5 आणि गरज आहे ती 8 धावांची. फिरकीचा जादूगर ज्याला संबोधलं होतं गोलंदाज राजेश पवारला, भरपूर राजेश पाटीलला आपण पाहतोय. भरपूर वर्ष राजेशने क्रिकेटमध्ये मक्तेदारी दाखवलेली आहे आणि आता त्याची कसोटी आहे, अग्निपरीक्षा त्याच्यासाठी. 5 चेंडू 8 धावा. सामना कुठून कसा आलाय बघा. 12 चेंडू 18 धावांचं समीकरण. 7-9 6-8 आणि आता 5-8. लेफ्ट हँड वरती विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक. शतकचा जज करतोय फलंदाज बाद. यस इज गॉन, ऍब्सोल्युटली गॉन. अजूनही दक्षला स्ट्राईक नाहीये. मागचे 8 चेंडू त्याला स्ट्राईक नाहीये, त्यामुळे समीकरण बदललंय. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे 8 धावांची. व्हॉट अ मॅच. दहा चेंडूमध्ये 45 धावा कुठल्या आहेत. ज्या दक्षिण ऑन साइडला 5 षटकार, ज्या दक्षिण ऑफ साइडला 3 चौकार लगातार लावलेत, त्या दक्षला स्ट्राईक नाही मिळाली अजून, त्यामुळे 4 चेंडू 8 धावा. व्हॉट अ बॉलिंग, गुड बॉलिंग फ्रॉम द राजेश पाटील. राजेश फिरकीचा जादूगर आहे, भरपूर वर्ष अनुभव आणि पहिला सामना देखील गोलंदाजीच्या जोरावरती राजेशने जिंकून दिला होता. आता देखील अग्निपरीक्षा. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना त्या धावा डिपेंड केल्या होत्या राजेशनं. तोचा राजेश बघायचंय. एका बाजूला आदर्श पडले, एका बाजूला बेलवली टीम. व्हॉट अ मॅच. सकाळचं वातावरण, सुंदर ॲटमॉस्फिअर आणि अशा ॲटमॉस्फिअर मध्ये रंगलाय हा पहिला सामना. दहाकता भरपूर या सामन्यामध्ये. श्वास रोखलाय, प्रेक्षकांच्या स्पंदन वाढवणारा सामना. व्हॉट अ मॅच. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 8 धावांची. गोलंदाज अभिषेकने केलेली कमाल, आता मात्र राजेश त्याला साथ देतोय. दक्षला मागच्या 8 चेंडूमध्ये स्ट्राईक नाही मिळाली. 45 धावा कुठल्या दक्षनं बघायचं. येणारे चेंडू 4 आणि 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. ओ बॉल, गुड बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी. यॉर्करचा वापर केलाय आणि फलंदाजाला मात्र बीट केलाय. आता पडले संघ काय करणार ह्याची मते उत्कंठा शिकेला पोहोचली, कारण समीकरण असणार आहे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. मागचे 9 चेंडू दक्षला स्ट्राईक नाहीये, दक्षला स्ट्राईक मिळणार की नाहीये हा देखील फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. येणारे चेंडू 3 आणि 8 धावांची गरज. ज्या दक्षनं 10 चेंडूमध्ये 45 धावा कुठल्यात, त्या दक्षला मागचे 9 चेंडू स्ट्राईकच मिळाले नाहीये आणि बेलवली संघाची ही स्ट्रॅटेजी त्यांना मात्र कामा येते. येणारे चेंडू 3 आणि 8 धावांची गरज. 65 धावांचा डोंगर उभा करायचा होता. पहिल्या षटकामध्ये आले 20 धावा,
दुसऱ्या षटकामध्ये 27, तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि राहिलेत 8. आत्ता कुटायच्यात येणारे चेंडू 3 आणि 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. व्हॉट अ मॅच. श्वास रोखलाय कुणी. विश्वास अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती. वाटलंच नाही की हा सामना इथपर्यंत पोहोचेल, कारण दक्षिण सामना कधीच फिनिश करायला हवा होता असं प्रेक्षकांना वाटतंय. मात्र त्याला स्ट्राईकच मिळाला नाहीये. मागचे 9 चेंडू, येणारे चेंडू 3 आणि 8 धावा. वाटतं बॉलिंग फ्रॉम द राजेश. फिरवला चेंडू, फिरवला राजेशचा चेंडू. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. हाच तो राजेश ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 1 चेंडू 2 धावांची गरज असताना समोरच्या संघाला पराभूत केलं होतं. तोचा राजेश. बघायचं 2 चेंडू 8 धावांची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्यावायला हरकत नाहीये. व्हॉट अ मॅच. अनबिलिव्हेबल क्रिकेट, अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती. येणारे चेंडू 2 आणि 8 धावांची गरज. दक्षला आता स्ट्राईक मिळणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालाय, कारण मागचे 10 चेंडू दक्ष नॉन स्ट्राईकला आहे. 45 धावांवरती खेळतोय तो. 10 चेंडूचा सामना केलाय, मात्र अजून स्ट्राईक नाहीये. व्हॉट अ मॅच. एका बाजूला दक्ष तर एका बाजूला राजेश पाटील यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. कारण ही आता लेवल, ही आता मात्र क्रिकेटची लेवल दाखवत असताना हा सामना पाहायला मिळतोय. सामना फार गरम झालाय आणि सकाळच्या सत्रामध्ये यापेक्षा चांगला सामना कुठे पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम क्रमांक 3 तुमच्या माहितीसाठी. नाहीये गॅप मध्ये खेळला. एकदा पुणे केली. बघायचं 2 धावा काढणार का दक्ष. मात्र नॉन स्ट्राईक केला. स्ट्राईक केला फलंदाज सज्ज पोहोचणार की नाहीये. पंचांचा इशारा. ओ माय गॉड, ओ माय गॉड. अनबिलिव्हेबल क्रिकेट. विश्वासच बसत नाही या क्रिकेट वरती. कारण आता फलंदाज झालाय बाद. आता 1 चेंडू आणि गरज आहे 7 धावांची. डीज आहे. मागच्या 11 चेंडूमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाला राहिलाय, त्यामुळे आता समीकरण भरपूर बदलले आणि सामना गमावा लागेल का आदर्श पडल्या संघाला हा देखील प्रश्न पडलाय. मी कौतुक करेन अभिषेकचं. अभिषेकनं तिसरं षटक खूप चांगलं फेकलं आणि राजेशने त्या सामन्याला कलाटणीच दिली आणि दक्षला मात्र 11 चेंडू नॉन स्ट्राईकला ठेवण्यात आलंय. हे यश आहे बेलवली संघाचं. कारण यश कधी सामना खुला करू शकतोय हे मला सांगण्याची गरज नाही, कारण ज्या पद्धतीने तो खेळलाय मैदानावरती. 45 धावा कुठल्या तर 10 चेंडूमध्ये. 4 षटकार 3 चौकार मारलेत, मात्र 11 चेंडू नॉन स्ट्राईकला राहिलाय तो. त्यामुळे आता समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. जरी षटकार मारला तरी आदर्श पडले संघ जिंकू शकत नाहीये, कारण या स्पर्धेचा नियम क्रमांक 3 कंपल्सरी चेसिंग नाहीये. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. राजेशने दिली फक्त 1च धाव या षटकामध्ये. एकदा राजेशसाठी जोरदार टाळ्या आणि एकदा जोरदार टाळ्या दक्षसाठी. मित्रांनो फार चांगली फलंदाजी केली दक्षनी. 12 चेंडू तो नॉन स्ट्राईकला राहिलाय. 12 चेंडू. दादा नमस्कार. 12 चेंडू नॉन स्ट्राईकला राहिलाय दक्ष. नॉट अ गुड क्रिकेट. स्ट्रॅटेजी खूप चांगली पाहायला मिळाली, मात्र पडले संघाची जबाबदारी होती की त्याला स्ट्राईक देणं. स्ट्रॅटेजी चुकली, नियम चुकला, सामना गमावा लागलाय. बट हार्ड लक दक्ष. तुझी फलंदाजी आवडली आम्हाला. खूप चांगला खेळलास. प्रेक्षक तुला विसरणार नाहीयेत. चलिए बेलोली टीम सेकंड करके आपको निकलना होगा. यहाँ पर हार्ड लक पल्ले टीम. आदर्श पडले संघ सेकंड करा हरकत नाही. बाबू सामना मजा आली. बाबू सामन्यामध्ये कोणी आरो कोणी जिंको, मात्र इथे विजय झाला क्रिकेटचा. अभिषेकचं मी कौतुक करेन, कारण तिसऱ्या षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या त्यानं. हा राजेशने त्या सामन्यात बदलून टाकलाय. व्हाट अ बॉलिंग राजेश. इम्प्रेसिव बॉलिंग. मैक्स सर का सम्मान किया जाएगा. यहाँ पर सोमनाथ काटे साहब का देखिए यहाँ पर सम्मान किया जाएगा. राम तरेश साहब माजी उप सरपंच देखिए उप सरपंच राम